नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शेवटच्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमामध्ये आपण 6व्या आधुनिक व्यवस्थापन पद्धती मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस याच्यामध्ये पहिल्या युनिट टोटल क्वालिटी मॅनेजमेंट संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन याचा अभ्यास करतो आहे. याच्यामध्ये आपण TQM आणि क्वालिटी स्टँडर्ड्समध्ये आपण बेंचमार्किंग 6 सिग्माचा अभ्यास केला. आज आपण ISO 9000चा आपण अभ्यास करतो. ही ISO 9000 काय संकल्पना आहे ती संकल्पना आज आपण पाहूया. तर गुणवत्ता हे जगभरातील व्यवसायाचं प्रमुख लक्ष्य बनलेलं आहे, हे किंबहुना आता आपल्याला समजलेलं आहे. परंतु अनेक व्यवसाय व संघटनांनी विकसित केलेल्या गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये व प्रमाणीकरण यामध्ये खूपच विविधता आहे. म्हणजे एखादा व्यवसाय, एखादी संघटना एखादं मार्गदर्शक तत्व गुणवत्तेचं क्वालिटीच्या संदर्भातलं वेगळं ठरवतं, तर दुसरा व्यवसाय ते दुसरंच ठरवतं. किंवा स्टँडर्ड इकडं 10चं असतं तर तिकडं 11चं किंवा 15चं असतं. म्हणजे हे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. तर या सगळ्यामध्ये कुठंतरी एक वाक्यता यावी, या दृष्टिकोनातून ISO 9000 सारखं सर्टिफिकेट किंवा मानक आणि निकष असणारं हे निघालेलं आहे. गुणवत्ता व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण, गुणवत्ता पद्धती, गुणवत्ता हमी अशा अनेक संकल्पना विविध देशात व्यवसायात वापरल्या जात आहेत. क्वालिटी मॅनेजमेंट करणं, क्वालिटी कंट्रोल असेल, क्वालिटी सिस्टीम्स असेल किंवा क्वालिटी गॅरंटी असेल, वॉरंटी असेल, या कन्सेप्ट जगभर पाहायला मिळतात. त्याचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, घटक वेगवेगळे आहेत. हे सरळ आहे. क्वालिटी मॅनेजमेंटचं वेगळं असणार, क्वालिटी कंट्रोलचं वेगळं असणार, क्वालिटी सिस्टीमचं वेगळं असणार, क्वालिटी गॅरंटीचं वेगळं असणार. जरी या सर्वाचा संबंध जरी गुणवत्तेशी येत असला तरी त्याचा अर्थ असेल, स्वरूप, वैशिष्ट्ये, घटक, व्याप्ती सगळंच वेगळं वेगळं आहे. कोणत्याही कंपनीला गुणवत्ता मिळवणं हे सहज शक्य नाही, साधी सोपी गोष्ट नाही. गुणवत्ता मिळवणं, टिकवणं, वाढवणं हे खूप अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीचं, दीर्घकालीन अशी स्वरूपाची प्रक्रिया असते. गुणवत्ता व कार्यक्षमता संदर्भातील गुंतागुंत मात्र दररोज वाढताना दिसते. जशी हायर क्वालिटी, दी बेस्ट कुठंपर्यंत काय त्याला लिमिट राहिलेलं नाही, स्काय इज द लिमिट झाले. तर या संदर्भात आपण गुणवत्तेच्या बाबतीमध्ये दस्तऐवज निर्माण करून, म्हणजे डॉक्युमेंट, सर्टिफिकेट, कागद म्हणून आपण दस्तऐवज, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्तती करणाऱ्या वस्तू निर्माण करणं, तयार करणं आणि त्या वस्तूवरती ते व्यवसाय ठेवतील अशी यंत्रणा विकसित करणे, यासाठी गुणवत्ता प्रमाणीकरणाची गरज होती. आणि मग त्यातून ISO ही संकल्पना पुढे आली. आता गुणवत्ता मानक म्हणून आज ISO 9000 हे जगभरातील सर्वांना मान्यताप्राप्त मानक, म्हणजे स्टँडर्ड आहे. क्वालिटी स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ISO 9000 हे गुणवत्ता व्यवस्थापन मानक आहे की जे ग्राहकांचं समाधानी व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे मानते. आणि एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या संस्थेला ISO आहे म्हणजे त्या ठिकाणी ISO 9000 त्या ठिकाणी क्वालिटीची चांगल्या पद्धतीने देखभाल केली जाते, निर्माण केली जाते आणि ती टिकवली जाते. आणि जे करताय त्याच्यातून ग्राहकांचं समाधान होतंय आणि प्लस व्यवसायाची सुद्धा कार्यक्षमता वाढते, हे त्याच्यामध्ये. आणि हे सर्व करण्यासाठी त्या ठिकाणी काही डायरेक्टिव्ह गाईडलाईन्स आहेत. ISO 9000चा मुख्य उद्देश व्यवसाय अंतर्गत गुणवत्ता व्यवस्थापन पद्धती विकसित करणे, व्यवसायाच्या अंतर्गत क्वालिटी सिस्टीम डेव्हलप करणं, हा ISOचा मुख्य उद्देश आहे. उत्पादकता वाढवणं म्हणजे आहे ते सगळ्या गोष्टी ठेवून प्रोडक्शन जास्त करणं, आउटपुट जास्त किंवा रिझल्ट जास्त मिळवणं. तुमचा अभ्यास तेवढाच आहे, दोघं सारखे अभ्यास करताय, पण एकाला किंवा एका परीक्षेला तुम्हाला 70% पडतात, त्याच परीक्षेत तेवढाच अभ्यास करून तुम्हाला दुसऱ्या परीक्षेमध्ये तुम्हालाच
80% मार्क पडतात. मग 5% कसे वाढले? तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढली, तुमचं स्किल वाढलं, तुमचा एक्सपिरियन्स वाढला आणि त्यामुळे रिझल्ट वाढला. तसं व्यवसायामध्ये सगळं सेम ठेवून जर तुमचं प्रोडक्शन वाढत असेल तर त्याला उत्पादकता, प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी वेगवेगळं आहे. आणि दुसरा भाग की अनावश्यक खर्च कमी करायचा. अनावश्यक खर्च कमी केला की आपोआप उत्पादन खर्च कमी होतो, आणि उत्पादन खर्च कमी झाला की आपल्या वस्तूची किंमतसुद्धा पर्यायाने कमी होते. वस्तू व तिच्या प्रक्रियेतील गुणवत्ता आश्वासित करणे, ह्या ठिकाणी जी प्रोसेस केली जाते बाबा ती अतिशय सिस्टमॅटिक आहे. आता जेव्हा युरोपमध्ये एखादा व्यक्ती द्राक्षाचं एक पाऊच खरेदी करतो तर त्यावेळेला विचारतो ही कुठून आली? भारतातून. तयार कुठे केली? तर पलूसमध्ये केली. कोणता बागायतदार आहे? त्यानं बागायला फेन्सिंग केलं आहे का? त्याच्याकडे येणारा कर्मचारी हँडग्लोव्ज वापरतो का? हायजीन सॅनिटेशनची तिथे व्यवस्था आहे का? हे विचारतो. आता हे कशाच्या आधारे विचारतो आणि कशावर विश्वास ठेवतो? तर त्या शेतकऱ्यानं इरेप कॅप सर्टिफिकेट घेतलं आहे का? आता इरेप कॅप जर सर्टिफिकेट घेतला असेल आणि त्या सर्टिफिकेटचा शिक्का त्याच्यावर असेल तर तो विचारत बसत नाही. आणि शिक्का नसेल तर तो घेणार नाही, कारण त्याला ह्याची गॅरंटी नाही. पण तुमच्या द्राक्ष बागेमध्ये तुम्ही जे शेतामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि करता, याबद्दल जर तुम्ही सर्टिफिकेट करून घेतला असेल तर तो काही 1000 किलोमीटरवर असणारा सुद्धा व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवतो का? तर त्याच्या सर्टिफिकेटमुळे. आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट सहजासहजी मिळत नाही ना, तुम्हाला त्यासाठी ती व्यवस्था करावी लागते. मग आश्वासित करणं हे सोपं नाही. आता या अंतर्गत 1947 साली इंडियन ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन अशी ISO नावाची संस्था स्थापन झाली 1947ला. आणि त्यावेळी तिचं कार्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड इथं होतं. अर्थात ही बिगर सरकारी संघटना होती, सरकारी नाही, खाजगी म्हटला तरी चालेल. आणि तसेच ती अनिवार्य पद्धती पण नव्हती, परंतु ग्राहक नियमनाच्या दृष्टिकोनातून ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पण या संघटना जरी 47ला जरी संघटना स्थापन झाली असेल तरी प्रकाशझोतामध्ये 1990ला आली. म्हणजे 1990 नंतरच ISO या संघटनेला महत्त्व जास्त प्राप्त झालं. म्हणजे 47 ते 90 जवळजवळ 40 वर्ष ही संघटना तशी पाहिली तर म्हणजे अंधारामध्येच होती. जागतिक व्यापार संघटनेचं म्हणजे WTO जो आहे त्याच्या स्थापनेत 1995 स्थापना झाली त्याची. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात तर ISOचं महत्त्व अत्यंतच वाढलं. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणन करण्यासाठी समन्वय आणि एकसूत्रतेची गरज आहे, आणि ती निर्माण करणंच ह्या संस्थेचा मुख्य हेतू आहे. सध्या या संस्थेचं नेटवर्क जवळजवळ 180 देशामध्ये आहे. वस्तू आणि सेवांचं प्रमाणीकरण करण्यासाठी या संघटनेने एक उपसंस्था सुद्धा स्थापन केलेली आहे, तिचं नाव आहे आंतरराष्ट्रीय प्रमाणन कंपनी. तिचं जे कार्यालय आहे ते ऑकलंड न्यूझीलंड येथे आहे. म्हणजे स्वित्झर्लंडला जिनिव्हाला मुख्य ऑफिस आणि जी सर्टिफिकेशन करणारी उपकंपनी आहे तिचं न्यूझीलंडमधल्या ऑकलंड शहरामध्ये तिचं कार्यालय आहे. ISO प्रमाणपत्र देण्याचं कार्य ही उपसंस्था करते. सन 1987 मध्ये ISO 9000 या गुणवत्ता व्यवस्था मानकाच्या मालिकेला मान्यता देण्यात आली. आंतरराष्ट्रीय मानक संघटनेचे जगभरातील असंख्य देशात विशेषतः औद्योगिक शहरात शाखा कार्यालये आहेत. भारत हा ISOचा सदस्य देश आहे. भारतात नवी दिल्ली येथे त्यांच्या शाखा कार्यालये आहेत. मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर, पुणे इत्यादी औद्योगिक शहरामध्ये ISOची शाखा कार्यालये आहेत. आंतरराष्ट्रीय मानक संघटनेमध्ये 3368 तांत्रिक समित्या आहेत, तर 50,000पेक्षा जास्त उद्योग, सरकार, श्रमिक आणि जगभरातील मानक संघटनांचे प्रतिनिधी तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हे तज्ज्ञ मानक विकसित करण्याचे काम करतात. संघटनेने उत्पादन प्रक्रिया, ऑटोमोटिव्ह,
मेकॅनिक्स, पॅकिंग, हेल्थकेअर, पर्यावरण, ग्राहक, वितरण, ऊर्जा, सामाजिक जबाबदारी, सुरक्षितता, पर्यावरण अशा अनेक बाबतीमध्ये 19,023 अंतर्गत मानके निर्माण केलेली आहेत. ही मानके मुख्यतः वस्तू, प्रक्रिया, व्यवस्थापन 3 भागामध्ये विभागलेली दिसून येतात. वस्तूमध्ये गुणवत्ता व सुरक्षिततेला महत्त्व आहे आणि प्रक्रियेमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये ती पार पाडली जाते. त्याचप्रमाणे उत्पादन पद्धती आणि पॅकिंगसुद्धा महत्त्वाचं आहे. तर व्यवस्थापन पद्धती मानकामध्ये व्यवसाय व्यवस्थापन कसे पार पाडले जाते याला देखील महत्त्व आहे. आता ही ISO जी संकल्पना आहे, ISOची 9000ची ही संकल्पना पण लक्षात. ISO 9000 हे गुणवत्ता मानक आहे, क्वालिटी स्टँडर्ड आहे आणि हे संघटनांना सुनिश्चित करण्यास मदत करते की जे वस्तू व सेवांशी संबंधित कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांमध्ये ग्राहकांना व इतर संबंधितांच्या गरजा पूर्ण करतात. म्हणजे ग्राहकाला एवढी गॅरंटी देते की तुमची गरज ही वस्तू पूर्ण करणार अशी ही क्वालिटीची दर्जेदार वस्तू आहे हे आश्वासित करण्याचं, त्याची खात्री देण्याचं काम ISO करतं. म्हणजे एखाद्या वस्तूला ISO 9000 हा मार्क असेल तर ती वस्तू तुम्हाला वापरण्यायोग्य, तुमची गरजा पूर्ण योग्य करण्या इतपत दर्जेदार आहे हे सिद्ध होतं. ISO 9000 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या मूलभूत तत्वांचा व्यवहार करते, ज्यात मानकाच्या आधारे कौटुंबिक अधिनियम असलेल्या गुणवत्ता व्यवस्थापन तत्वाचा समावेश होतो. म्हणजे याच्यासाठी काही स्टँडर्ड्स किंवा काही निकष, तत्व, मार्गदर्शक तत्व, मूलभूत तत्व निर्माण केलेली आहेत. त्याच्या आधारेच हे ISO 9000चं काम चालू राहतं पुढं. ISO 9000 हे कंपन्यांना आवश्यक गुणवत्ता प्रणाली घटकांचे प्रभावीपणे दस्तऐवजीकरण करण्यास, दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन, त्याचं मदत करतं. गुणवत्ता व्यवस्थापन, गुणवत्ता आश्वासन म्हणजे हवी गॅरंटी म्हणतो त्याला, वॉरंटी, आंतरराष्ट्रीय मानकांचा एक सेट म्हणून परिभाषित केलं जातं. म्हणजे हे डॉक्युमेंट ISO 9000 एक सर्टिफिकेट असतं. ते सर्टिफिकेट तुमच्या कंपनीला मिळालं म्हणजे तुमच्या व्यवसायामधून केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवा ह्या क्वालिटीच्या आहेत, त्या ISO 9000ने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आहेत हे त्या ठिकाणी आश्वासित केलं जात असतं. ISO 9000 हे कार्यक्षम गुणवत्ता प्रणाली राखण्यासाठी वापरले जाते. म्हणजे गुणवत्ता सिस्टीम ही कायमस्वरूपी इफिशियंटरित्या राहावी यासाठीचं हे ISO 9000 असतं, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता ISO 9000 हे प्रथम सन 1987 मध्ये 160 देशाहून अधिक देशांच्या राष्ट्रीय मानकांच्या मानकीकरणासाठी ISO द्वारे वापरले गेले आणि सन 2008 मध्ये त्यात सुधारणा सुद्धा केली गेली. 2015 मध्ये ISO 9000 एवढं न राहता ISO 9000 2015 अशी त्याच्यामध्ये सुधारणा केली गेली. हे पहिलं 15 आहे ते त्याच्यामध्ये नसायला पाहिजे होतं. म्हणजे ISO 9000 आहे ते आता ISO 9000 2015 असं त्याच्यामध्ये सुधारणा केली गेलेली आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये चार्ट आहे, तो चार्ट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. महत्त्वाच्या प्रसिद्ध मानकांची यादी या ठिकाणी आपण दिलेली आहे. म्हणजे ISO आणि त्याच्या पुढे काही असलं म्हणजे वस्तू क्वालिटी असं समजण्याची गरज नाही, हे तुम्हाला या चार्टवरून लक्षात येईल. म्हणजे ISO 9000 हा पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये हे ISO 9000 कशासाठी दिलं जातं तर क्वालिटी मॅनेजमेंट, गुणवत्ता व्यवस्थापनाचं, गुणवत्तेच्या संदर्भात दिलं जातं, दर्जाच्या संदर्भात दिलं जातं. आता खालचा आहे ISO 14000 हे कशासाठी दिलं जातं तर पर्यावरण व्यवस्थापनासाठी दिलं जातं. आता पहिलं ISO 9000 गुणवत्ता व्यवस्थापन हे कशाशी तर वस्तू, सेवा, ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करते याची खात्री देणारे ते मालक आहे. म्हणजे तुमची गरज पूर्ण करण्या इतपत त्या वस्तूची पात्रता आहे, लायकी आहे. मानक वगैरे हे तुम्हाला जरा जास्त जड शब्द वाटतो. लायकी आहे त्याची, त्या वस्तूची पात्रता आहे, क्षमता आहे, याची ती गॅरंटी देते. आता ISO 14000 म्हणजे पर्यावरण व्यवस्थापन आहे. पर्यावरणीय कामगिरीत सुधारणा झाल्याचे प्रमाणपत्र हे देतं. म्हणजे ही जी वस्तू आहे या वस्तूपासून पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही
जर ISO तुम्हाला 14,000 मिळालेला असेल तर. म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भात तुम्हाला जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही ISO 14,000 घ्यायला पाहिजे. आता ISO 22,000 आहे, हे अन्न सुरक्षा व्यवस्थापनाच्या संदर्भात आहे. म्हणजे ISO 22,000 असेल तर क्वालिटी चांगली असं म्हणून चालणार नाही, तर ते अन्न सुरक्षा व्यवस्थापन आहे, खाद्यपदार्थाबाबत विश्वास देणारं मानक. ISO 26,000 आहे, हे सामाजिक जबाबदारीचं आहे. ISO 26,000 जे आहे, ती संस्था, ती संघटना सामाजिक जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पडते, हा त्याचा अर्थ आहे. ISO 26,000 आहे म्हणजे ISO आहे म्हणजे क्वालिटीची वस्तू आहे असं होत नाही. ते ISO 50,001 जे आहे ते ऊर्जा व्यवस्थापन आहे, एनर्जी मॅनेजमेंट, ऊर्जा बचत, ऊर्जेचा कार्यक्षम व पुरेपूर वापरासाठीचं हे आहे. ISO 31,011 हे रिस्क मॅनेजमेंट, जोखीम व्यवस्थापनाच्या संदर्भातला आहे, कंपनीच्या कामगिरीला धोका निर्माण करणाऱ्या घटकांचे व्यवस्थापन. आजच तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल तर काल एका सॅनिटायझर तयार करणाऱ्या पुण्याच्या कंपनीला आग लागली आणि तिथं असणारे 40च्या 40 लोक मृत्युमुखी पडलेले असेल असा अंदाज आहे. आता 20-22 जाहीर करतात ते, पण तिथल्या आणि त्याच्यामध्ये महिला जास्त होत्या. स्फोट झाल्यानंतर कोणालाही त्याच्यामधून बाहेर पडता आलेलं नाही. 5 मिनिटांना ज्या वेळेला तिथं अग्निशामक दल पोचलं त्यावेळेला त्यांना फक्त डेड बॉडीज बाहेर काढण्याचं काम राहिलं. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंटचं असं जर केमिकल त्या संदर्भातले काही उद्योग असतील तर त्यांनी हे सर्टिफिकेट 31,011 घेतलं आहे का हे बघायला पाहिजे. आता ISO 27,001 हे माहिती तंत्रज्ञान सुरक्षेच्या संदर्भातलं आहे, संघटनेची माहिती सुरक्षित असल्याची खात्री हे ISO 27,001 सर्टिफिकेट देतं. ISO 45,001 जे आहे ते व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षेच्या संदर्भातलं आहे, कार्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं हे पर्यावरण सुरक्षित ठेवणं, आरोग्य व्यवस्थित ठेवणं, जोखीम कमी करणं हा भाग त्याच्यातला आहे. ISO 10,099 आहे ते तंत्रज्ञान मानक आहे, योग्य तंत्रज्ञान वापरल्याची खात्री त्याच्यामध्ये दिली. आता QS 9000 जे आहे ऑटोमेशनसाठी आहे, आधुनिकीकरण आणि स्वयंचलनाचा वापर अशा उद्योगामध्ये केला जातो. HACCP जे आहे खाद्य सुरक्षा पदार्थाच्या संदर्भातला आहे, मानक खाद्यपदार्थ सुरक्षित असल्याची खात्री ते देतं. AS 9001 जे आहे हे एरोस्पेस मानक आहे, एरोस्पेस संदर्भातली मानक आहे. आता ISOची व्याख्या आपण लक्षात घेऊया. ISO म्हणजे समान, इक्वल. आता ही टर्म कशी आहे, कुठून आली पहा. ISO टर्म लाईन्स ऑफ वेदर मॅप शो इक्वल टेम्परेचर, म्हणजे वेदरचा, हवामानाचा जो मॅप असतो त्याच्यामध्ये टेम्परेचर आहे समान, एका रेषेद्वारे समान दाखवलं जातं. त्या संकल्पनेवरून हे इक्वल हा भाग आला असेल. ISO हा मार्गदर्शक तत्वे संकलनाचा असा एक संच आहे जो कंपनीला तिची गुणवत्ता व्यवस्थापन पद्धती निर्माण करण्यासाठी, वापरण्यासाठी व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करतो. ISO काय आहे तर गाईडलाईन प्रिन्सिपल्स जे आहेत त्याचं संकलन आहे, कलेक्शन आहे, एक संच आहे, त्याचा सेट आहे की गुणवत्ता व्यवस्थापन पद्धती निर्माण करायची, वापरायची, त्यामध्ये सुधारणा करत राहायचं. आंतरराष्ट्रीय मानक संघटनेने पूर्वनिर्धारित केलेले गुणवत्ता मानक आणि निकष यांच्या कसोटीस उतरणारी वस्तू व सेवा असल्याची खात्री देणारे मानक म्हणजे ISO. आता या व्याख्येवरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त चांगला अर्थबोध होऊ शकतो, कारण ती ISOची संस्था जी आहे, आंतरराष्ट्रीय मानक संघटना, ती पूर्वनिर्धारित म्हणजे अगोदरच गुणवत्ता स्टँडर्ड ठरवते, त्याचा निकष ठरवते आणि त्या स्टँडर्डला, त्या निकष पूर्ण करणारी तुमची वस्तू आणि सेवा आहे का असेल तरच ते ISO सर्टिफिकेट दिलं जातं. आणि ते ISO सर्टिफिकेट आहे म्हणजे ती आमचे मानक आणि निकष पूर्ण करणारी ही वस्तू सेवा आहे याची खात्री त्यामुळे होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो आपण ISOची कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे. ISOची कन्सेप्ट हे लक्षात घ्यायचं. 6 सिग्माला काय करावं लागतं, तुम्हाला
ते स्टँडर्ड दिलेले आहेत, जगभर आहेत. तुम्हाला तुमचे दोष कमी करून तिथं पोचावं लागतं. 3.4 10 लाखामध्ये. बेंचमार्किंगला जगातली सर्वोत्कृष्ट किंवा त्या उद्योगातली सर्वोत्कृष्ट जी काही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया तुमच्या व्यवसायामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. हे तर आहे ते डायरेक्ट क्वालिटीच्या संदर्भात खात्री देणारं असं आहे. म्हणजे ISOचं मार्क तुम्हाला आहे, ISO 9000 हे सर्टिफिकेट तुम्हाला आहे. म्हणजे तुमच्या व्यवसायाची म्हणजे वस्तू आणि सेवा तयार करण्याची जी क्वालिटी आहे ती मेंटेन केलेली आहे. त्या संघटनेने जे निकष ठरवून दिलेले आहेत ते निकष विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ते पूर्ण होताना दिसतंय असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर ISOच्या संदर्भात आपण एखादा कन्सेप्टच्या संदर्भात व्हिडिओ आपल्याला बघायला मिळते का, बघूया. Please subscribe our YouTube channel Quality Perfect India and hit the bell icon for the latest update. नमस्कार दोस्तों, क्वालिटी परफेक्ट इंडिया के इस सेशन में मैं जगदीश प्रसाद आप सभी को स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं। तो दोस्तों आज का जो हमारा टॉपिक है वह है ISO 9001 2050 के बेसिक कंसेप्ट के बारे में। तो दोस्तों हमारे साथ बने रहिए बेसिक कंसेप्ट जानने के लिए ISO 9001 2015 के बारे में। आइए दोस्तों शुरू करते हैं। सबसे पहले हम बात करते हैं कि ISO होता क्या है। तो दोस्तों ISO को हम कहते हैं इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन फॉर स्टैंडर्डाइजेशन। और अगर हम बात करें कि ISO है क्या, तो ISO जो है इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन है जो डेवलप करके पब्लिश करता है स्टैंडर्ड को, यानी कि स्टैंडर्ड को डेवलप करके पब्लिश करने वाला एक संस्था है ISO। और इसका जो हेड ऑफिस है वह है जिनेवा स्विट्जरलैंड में। अगर इसकी हम बात करें कि यह जो 164 नेशनल स्टैंडर्ड बॉडीज जो है जो 164 कंट्री में हैं। और अगर इसकी मेंबर्स की बात करें तो 785 टेक्निकल कमिटीज एंड सब कमिटीज मेंबर है इनके ISO के, जो कि टेक केयर करते हैं स्टैंडर्ड को डेवलपमेंट करने के लिए। आइए दोस्तों हम बात करते हैं इंटीग्रेटेड मैनेजमेंट सिस्टम के अंतर्गत बहुत सारे स्टैंडर्ड आते हैं। आइए एक एक करके डिस्कस करते हैं। सबसे पहले है क्वालिटी मैनेजमेंट सिस्टम। उसके बाद जो अगर इन्वायरमेंट से जो रिलेटेड है वह है इन्वायरमेंट मैनेजमेंट सिस्टम। और यदि सेफ्टी से रिलेटेड है तो उसको हम कहते हैं SMS सेफ्टी मैनेजमेंट सिस्टम। और यदि एनर्जी मैनेजमेंट सिस्टम से रिलेटेड है उसको कहते हैं ENMS। और जो यदि फूड सेफ्टी मैनेजमेंट से सिस्टम रिलेटेड है उसको कहते हैं FSMS। और यदि इंफॉर्मेशन सिक्योरिटी मैनेजमेंट सिस्टम से रिलेटेड है तो उसे कहते हैं ISMS। तो दोस्तों यह जो है कुछ सिस्टम रहा जो कि अलग अलग ऑर्गेनाइजेशन के लिए इम्प्लीमेंट करवाया जाता है। आइए अब हम बात करते हैं कि मैनेजमेंट सिस्टम के स्टैंडर्ड्स कौन कौन से होते हैं। जैसे क्वालिटी मैनेजमेंट सिस्टम जो है QMS के अंतर्गत बहुत सारे स्टैंडर्ड आते हैं, जैसे कि ISO 9001 जो कि किसी भी ऑर्गेनाइजेशन के लिए इम्प्लीमेंट करवाया जाता है। उसके बाद IATF 16949 जो केवल ऑटोमोटिव सेक्टर के लिए होता है। और ISO 13485 जो है मेडिकल डिवाइस के लिए होता है। और AS 9100
जो कि स्पेस और डिफेंस के लिए होता है। यह तो दोस्तों रहा केवल क्वालिटी मैनेजमेंट सिस्टम के अंतर्गत आने वाले स्टैंडर्ड के नाम। आइए अब हम बात करते हैं जो EMS यानी इन्वायरमेंट मैनेजमेंट सिस्टम के अंतर्गत जो स्टैंडर्ड जो होता है उसे हम कहते हैं ISO 14001 और जो सेफ्टी मैनेजमेंट सिस्टम से रिलेटेड है उस स्टैंडर्ड का नाम है ISO 45001, जो कि रिप्लेसमेंट ऑफ ओसास का ओसास जो है 18001 का है। यानी कि जो पहले ओसास 18001 जो था वह उसका नाम चेंज होकर के हो गया ISO 45001। यदि एनर्जी मैनेजमेंट सिस्टम से रिलेटेड है उसको हम कहते हैं ISO 50001 और फूड सेफ्टी से रिलेटेड जो है उस स्टैंडर्ड को हम कहते हैं FSSC 22000 और इंफॉर्मेशन सिक्योरिटी मैनेजमेंट सिस्टम से रिलेटेड है उसे हम कहते हैं ISO 27000। तो दोस्तों यह रहा कुछ स्टैंडर्ड का नाम जो अलग अलग ऑर्गेनाइजेशन में अलग अलग फील्ड के लिए इसका एप्लीकेबल होता है। आइए दोस्तों हम बात करते हैं कि क्वालिटी मैनेजमेंट सिस्टम क्या है। ये क्वालिटी मैनेजमेंट सिस्टम इज ए वे ऑफ डिफाइनिंग हाउ एन ऑर्गेनाइजेशन कैन मीट द रिक्वायरमेंट ऑफ इट्स कस्टमर। यानी कहने का मतलब कि क्वालिटी मैनेजमेंट सिस्टम क्या है कि यह एक वे है जो कि डिफाइन करता है कि कस्टमर के रिक्वायरमेंट को किस तरह से पूरा किया जाए। और एक और बात मैं बताऊं कि क्वालिटी मैनेजमेंट सिस्टम जो है वह खुद ऑब्जेक्टिव प्रोवाइड नहीं कराता है क्वालिटी के बारे में, जब बल्कि यह कहता है कि ऑर्गेनाइजेशन जो है खुद अपना ऑब्जेक्टिव डिसाइड करे और उस पे कंटिन्यूअस इंप्रूवमेंट करें अपने कस्टमर को सेटिस्फेक्शन के लिए। तो यहाँ पर दोस्तों क्या हो गया ISO 9001? ISO 9001 एक स्टैंडर्ड है जो कि क्वालिटी के बारे में बात करता है। अब आइए हम बात करते हैं कि यह क्या करता है, इसका फायदा क्या है। तो यह जो है इट हेल्प्स बिजनेस एंड ऑर्गेनाइजेशन टू बी मोर इफिशिएंट एंड इम्प्रूव कस्टमर सेटिस्फेक्शन। यह जो करता है जो बिजनेस या कोई भी ऑर्गेनाइजेशन का इफिशिएंट और कस्टमर को सेटिस्फेक्शन में यह साथ देता है। और इसका जो ISO 9001 का जो लेटेस्ट वर्जन जो है उसको कहते हैं ISO 9001 2015 में इसका लेटेस्ट वर्जन है जिसे आज हम